झी 24 तास एक पाऊल पुढे। टोलबाबतची कोल्हापूरकरांचा टोलला तीव्र विरोध असताना राज्य सरकारनं टोल वसुलीबाबत अधिसूचना जारी केली आहे। त्यामुळे टोल वसुली कुठल्याही क्षणी सुरू होऊ शकते। राज्य सरकारच्या भूमिकेमुळे कोल्हापूरकरांच्या संतापात भर पडली। टोल वसूल करण्याचा प्रयत्न केल्यास तो उधळून लावू अशी भूमिका कोल्हापूरकरांनी घेतली। टोल विरोधी कृती समितीच्या सदस्यांनी टोल वसूल करणाऱ्या स्थानिक ठेकेदारांनी यातून मागे हटावं असं आवाहन केलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद देत 9 पैकी 5 टोल नाक्यांचा ठेका असणाऱ्या विनय कदम या ठेकेदारानं टोल वसूल करण्याचा ठेका नाकारलाय। याबाबत कोल्हापूरकरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। राज्य सरकारनं टोल वसुली संदर्भातली अधिसूचना जारी केलेली आहे, त्यामुळे कोल्हापूरकर संतापलेले आहेत। माझ्यासोबत टोल विरोधी कृती समितीचे सदस्य आहेत, त्याचबरोबर विनय कदम आहेत, ज्यांनी टोल नाक्याचा जे ठेका होता ते ठेके परत केलेले आहेत। आपण या सर्वांशी बोलणार आहोत, त्यांच्या काय आता यापुढच्या भूमिका आहेत ते विचारणार आहोत। मला सांगा, तुम्ही निमंत्रक आहात, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही टोल या विरोधी कृती समितीचं हे आंदोलन करताय, कशा प्रकारे आता तुम्ही राज्य सरकारला उत्तर देणार आहात? आता 9 जानेवारीला महामोर्चा काढून राज्य सरकारला काय आहे ते दाखवलेलं आहे, तरी राज्य सरकार एवढा प्रचंड विरोध डावलून टोल वसूल होण्यासाठी लागणारी अधिसूचना जर जारी करत असेल तर मग राज्य शासन अंध आहे असं आम्हाला वाटतंय। मग आंधळ्या माणसाला आम्ही कशी वाट दाखवणार? मग आता वाट लावण्याचीच वेळ आलेली आहे, त्याने विचार करायचा आहे। इथली कायदा आणि सुव्यवस्था जर चांगल्या पद्धतीची राहावी अशी राज्य शासनाची जर मनापासून प्रामाणिक इच्छा असेल तर त्या अधिसूचना वगैरे हा खेळ न करता कोल्हापूरच्या जनतेच्या मागणीप्रमाणे जे काय रस्ते विकास प्रकल्पाचं बरं वाईट जे काय काम झालं असेल त्याचं योग्य मूल्यांकन करून ते IRB नावाची कंपनी जी आहे ती कोल्हापूरच्या जनतेच्या नजरेआड करावी, त्यांना इथून हद्दपार करावं। कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरकर टोल देणार नाहीत, तरी राज्य सरकारनं अशा प्रकारे प्रयत्न केला, आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ अशा प्रकारचं आवाहन टोल विरोधी कृती समितीच्या सदस्यांनी दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राज्याध्यक्षासह प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।